शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 18 जुलै 2026चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आपण या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या दरामध्ये काय नेमका बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। मित्रांनो चेन्नई येथील कांदा भावाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण माझा बळीराजाला जॉईन व्हा। 119 रुपये प्रति महिना प्लॅन हा त्यासाठी आपण ठेवलेला आहे। तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातून लासलगाव येथे आज 250 ते 300 प्लस गाड्यांची आवक, ही वाहनांची आवक ही आलेली आहे आणि 2100 रुपयापासून 2600 प्लस आज लासलगावी कांद्याचे बाजारभाव हे निघालेले आहेत। मित्रांनो अजून फायनल भाव हे आलेले नाहीत। आता सकाळचे 9:22 झालेले आहेत, परंतु सध्याची लासलगाव येथील कांदा भावाची परिस्थिती अशी आहे। तर इकडे हैदराबाद येथे 60 गाड्यांची आवक आज झाली होती। हायेस्ट मार्केट 3200 ते 3300 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले। तर बेस्ट डबल पत्ती कांद्याचे डॉलर कांद्याचे भाव 2600 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज निघालेले आहेत। तर मोठे साईज कांदे बिग बेस्ट 80 mm 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। बेस्ट मुक्कल कांदा 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। मुक्कल कांदा 1800 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। मीडियम कांदा गोल्टा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। गोल्टी 1000 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे। हैदराबाद येथे कांद्याचा भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर आहे। तर इकडे चेन्नई येथे 45 गाड्यांची आवक आहे। चेन्नई येथे जर मार्केट पाहिलं तर 2200 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव निघालेले आहेत। मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे कांद्याचा भाव आज स्थिर आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।